आज आपण शेवग्याच्या शेंगाची वेगळी चमचमीत अशी रेसिपी बनवतोय। तुम्हाला जर डाळ किंवा वरण खाऊन कंटाळा आला असेल आणि ते नको असेल खायला तर या पद्धतीने तुम्ही ही शेवग्याच्या शेंगाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर शेवग्याच्या शेंगाची ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता या शेवग्याच्या शेंगा आहेत ते आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। चिरण्यापूर्वी त्याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि त्यानंतर याचे मीडियम आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे। शेवग्याच्या शेंगा घेताना कोवळ्याच घ्यायच्या म्हणजे त्या चवीला खूप चांगल्या लागतात। तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या या शेवग्याच्या मोठ्या शेंगा आहेत, एकदम कोवळ्या शेंगा आहेत। हे बघा अशा पद्धतीने मी मीडियम आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। सगळ्या शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या। आता या शेवग्याच्या शेंगा आहेत ते आपल्याला चिरून घेतल्यानंतर धुवून सुद्धा घ्यायच्या आहेत। तुम्ही सुरुवातीलाच धुवू शकता, पण मी चिरून घेतल्यानंतर सगळ्या धुवून घेतल्यात। आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे, आणि वाटण बनवण्यासाठी एक मसाला बनवूया। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे। 2 चमचे तेल घालायचं, यानंतर एक मोठा उभा स्लाइस केलेला कांदा घालायचा। कांदा चांगला स्लो फ्लेमवर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला आता ट्रान्सपरंट झाला आहे, सोनेरी रंग आलेला आहे। यामध्येच 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलं आहे। ओलं खोबरं घातल्यानंतर 2 चमचे शेंगदाणे घालायचे, 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरं घालायचं। यानंतर काही खडे मसाले घालूया। 3-4 लवंग, 3-4 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा घालायचा। आता सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य यामध्येच भाजून घ्यायचं सोनेरी रंग येईपर्यंत। चांगला खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम स्लो ठेवून हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता याचा रंग मस्त सोनेरी आलाय, मसाला भाजून झालाय। आता गॅसची फ्लेम बंद करून हा मसाला थंड करून घ्यायचा। थंड केलेला मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलाय। मूठभर कोथिंबीर घालायची आणि 1 हिरवी मिरची घालायची। गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची। तर हे पहा मस्त खमंग सुगंधित वाटण आपलं तयार झालेलं आहे। खूप मस्त या वाटणाला सुगंध येतोय। आता ही रेसिपी बनवायला घेऊयात। यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे। 3 ते 4 चमचे तेल घालायचं, यानंतर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं। जिरं आणि मोहरी याचा खमंग सुगंध यायला पाहिजे। छान जिरं आणि मोहरी तडतडली की यामध्ये हिंग घालायची आहे। आता 1 बारीक चिरलेला कांदा घेतलाय, कांदा घालायचा। यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। आता स्लो फ्लेमवर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कांदा जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत मिक्स करून चांगला कांदा भाजून घ्यायचा, जोपर्यंत कच्चेपणा जात नाही। कांदा आता चांगला परतून झालाय। 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। कांदा टोमॅटो व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे। यामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होतात। मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झाला आहे। काही मसाले घालूया आता। तर पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर, आणि इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। कांदा लसूण मसाल्यामुळे चव खूप मस्त येते। आता हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे आहेत, म्हणजे याला तर्रीसुद्धा खूप छान येते आणि मसाले चांगले भाजल्यामुळे खायलासुद्धा छान अप्रतिम लागते। आता वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण वाटण आधीच भाजलेला होता मसाला, त्यामुळे जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही। मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण लावून फक्त 2 मिनटं हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा। तर 2 मिनटं फक्त हा मसाला छान शिजवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त याला उकळी एक आलेली आहे। आता आपण जे शेवग्याच्या शेंगा चिरून ठेवल्या होत्या ना, त्या धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालायच्या। आपण मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवतोय। 1 चमचा गरम मसाला घालायचा। आपण मीठ सुरुवातीलाच घातलेलं होतं, तर आता इथे मीठ कधी घालायचं, पाणी घातल्यानंतर मीठ घालायचं आहे, गरज लागेल तसं टेस्ट करून। आता इथे पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा,
गरम पाणी घातल्यामुळे या आमटीला तर्री खूप छान येते। तर गरजेनुसार तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करू शकता। तुम्हाला ही आमटी कशी हवी, पातळ हवी, घट्ट हवी, मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची। झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं ही आमटी छान शिजवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता याला किती मस्त तर्री आलेली आहे। मस्त आपली चमचमीत आणि झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार झालेली आहे। पहा, शेवग्याच्या शेंगा तुम्हाला दाखवते, मस्त शिजलेत। यापेक्षा जास्त शिजवायच्या नाही, नाहीतर त्या आमटीत काय होतात, मेल्ट होतात जास्त शिजल्यामुळे। आता गॅसची फ्लेम बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। रोज तीच एकच प्रकारची डाळ खाऊन कंटाळा आला असेल आणि काही तुम्हाला वेगळं खायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने ही शेवग्याच्या शेंगाची आमटी जरूर ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। ही आमटी भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला अप्रतिम लागते। भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। भाजीची तुम्हाला अजिबात गरज लागणार नाही। तर माझी खात्री आहे तुम्हाला ही आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि हो, तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून माझा हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तर तुम्ही सुद्धा ही शेवग्याच्या शेंगाच्या आमटीची रेसिपी नक्की बनवून बघा, खायला अप्रतिम लागते। आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।